हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ह्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आणि आता हा दुसरा व्लॉग मी शूट करते ते एका महिन्याने. त्याचं कारण असं आहे की माझ्या फोनचं स्टोरेज पूर्णपणे फुल झालं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे इतुशीसुद्धा जागा शिल्लक नव्हती. आणि त्यातल्या काही आठवणी, फोटोज, व्हिडिओज होते ते मला काही असंच डिलीट करून टाकायचं नव्हतं. म्हणून मी एक पेन ड्राईव्ह मागितला. त्याच्यामध्ये सगळ्या माझ्या मेमरीज होत्या त्या सेव्ह करून ठेवल्यात मी. आणि तो पेन ड्राईव्ह घेईल म्हणून माझा त्यात महिना निघून गेला आणि त्याच्यात मला व्हिडिओ शूट करायलाच झालं नाही. तर मी सगळं माझं जे काही होतं त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवले आहेत माझ्या जुन्या आठवणी वगैरे. तर आज मी दुसरा व्लॉग शूट करते आहे. आणि माझं बाळ इकडे गॅलरीमध्ये खेळत होतं तर मी सारखे त्याला बघून इकडं माझं चाललं होतं चपात्या लाटायचं. ते मी चपात्या लाटून घेत होते कारण आमच्या गॅलरीला ना ग्रिल नाही आहे, म्हणून भीती वाटते की खाली वगैरे डोकवायची. म्हणून मी सारखे तिला इथून बघत होते की काय करते काय नाही, तिचं खेळणं चालू आहे की दुसरेच काय चालू आहे. ती चांगली रमली होती तिथं गॅलरीमध्ये खेळायला, तिला आवडतं. आणि मग गॅलरीचा दरवाजा बंद केला की इकडं ती जास्त खेळत नाही, सारखी माझ्याकडे येते, माझी पॅन्ट वड काय कर म्हणजे माझ्याकडं सारखी येते आणि मम्मा करते. म्हणून म्हणलं थोड्या वेळ तिला तिथं सोडून द्यावं खेळत आणि आपलं काम पण होईल तोपर्यंत. मग मी तिला बघत मध्ये चपात्या वगैरे लाटून घेतल्या आणि चहा वगैरे ठेवला होता. मी चहा चपाती खाल्ली, मी तिला पण चारलं, दोघींनी पण खाऊन घेतलं. आणि मग म्हटलं राडा आवरून घ्यावा. माझ्या मुलीला मी शाळेत सोडून आले होते. आज काय मिस्टरांना जमलं नाही त्याच्यामुळे आज मला जावं लागलं होतं. त्याच्यामुळे मला आज उशीर पण झाला कामाला आणि भूक पण लागली होती. त्याच्यामुळं मी मग पटपट आवरून घेतलं, खाऊन घेतलं आणि हे बाकीचं आवरावं म्हटलं. माझं सगळंच काम बाकी होतं तसं. कपडे, भांडी पण आहेत बाकी तशीच. आणि म्हटलं बेडरूम वगैरे सगळं आवरून घ्यावं आणि झाडून काढावं. तर आता मी झाडू मारते इकडे. सगळं झाडू मारून झाल्यावरती मी नंतर मला देवपूजा करायची होती. माझे कपडे पण तसेच पडले होते अजून. तर सगळं झाडू इकडं मारून घेते. माझं पिल्लू तिकडं खेळत होतं, तिला पण मी खाऊ घातले चांगलं पोटभर, तिनं पण खाल्लं होतं. आणि मग इकडे झाडून काढते मी. तिला बघत कामं जर करायची म्हटली तर खूप उशीर लागतो कामाला. ती सारखी मध्ये येत असते. नशीब ती आता खेळत बसली आहे तिकडे. आणि जर मी एखादा व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हटलं तर तिनं जर बघितलं माझ्याकडे ट्रायपॉड आहे म्हणून, तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं की तिने घेतलाच उचलून म्हणून समजा आणि त्यासोबतच खेळत बसते आणि मग ती देत नाही. आणि तिला ते पाहिजेच असतं म्हणून हट्ट करत असते ती. पण मी शक्यतो तिला दाखवतच नाही का कोपऱ्यात कुठेतरी ट्रायपॉडला मोबाईल लावून ते ट्रायपॉड एका कोपऱ्यात कुठेतरी ठेवत असते. पण आता ती तिकडे खेळण्यात बिझी होती, तोपर्यंत मी इकडे ट्रायपॉडला फोन लावून व्हिडिओ शूट करायला घेतला होता. तर मी हॉल पण इथं झाडला, किचन पण सगळं स्वच्छ केलं, हॉल पण इकडं मस्त झाडला होता. आणि मला आता करायची होती देवपूजा. आणि सकाळी इतकी घाई असते की आज घाईमध्ये काय झालं, माझ्या मिस्टरांना कॉल आला, सकाळी लवकरच यायचं म्हणून कॉल आला. म्हणून त्यांना डब्बा पण देणं मला झालं नाही. ते तसेच गेले बिना डब्याचे. मी पीठ पण मळून ठेवलं होतं, नंतर मी तसंच ते फ्रीजमध्ये ठेवलं कारण आता इतक्या चपात्या करून तर काय करणार ना म्हणून. मग आता हिची नखं पण खूप वाढली होती, म्हणलं हिची नखं काढून घ्यावी, झोपले तोपर्यंत नेल कट करून घ्यावे. तशी तर जागे असल्यावर ही काही मला नेल कट करून देणार नाही. तसे खूप ट्राय केले मी जागे असताना पण काढायची, पण ती काय काढूच देत नाही, अशी पळून जाते. नेल कट हातात दिसला की पळून जाते. म्हणून आता झोपली तर म्हणलं शांतपैकी काढून घ्यावीत. आणि मला अजून कपडे पण धुवायचे आहेत, तिची आंघोळ पण राहिली अजून बाकी. पण ती झोपली तर म्हणलं झोपू द्या, नंतर उठल्यानंतर तिला आंघोळ करून नंतर चांगलं हे करता येईल. आणि मला नंतर माझ्या मुलीला पण स्कूलमध्ये आणायला जायचं होतं. मला पटकन कामावरून घ्यायचं होतं. म्हणलं आधी नक्कीच काढावं, तिचं मुहूर्त लागलाय आज इतक्या दिवसातून, तर आपण नक्की काढूनच घ्यावीत. आणि थोडं जर हे झालं केलं की अशी हालत होती, ती जागी होत होती. हळू एकदम तिला न कळता नखं काढून घेतली मी तिची. आणि लहान मुलांचं असंच असतं की म्हणजे ते नखच काढून देत नाहीत कसले, म्हणजे काहीच काम करून देत नाहीत. अंघोळ घातली तरी त्यांना कपडे घालायचा प्रॉब्लेम असतो, त्यांना जेवायचा पण प्रॉब्लेम असतो.
म्हणजे आपण काही पण त्यांना भरवायला गेलं, घालायला गेलं तर ते इतके त्रास देतात ना, नुसते पळत असतात पुढे आणि त्यांना वाटतं ह्यांनी सदैव म्हणजे सतत आपल्या पाठीमागेच पळत राहावं. ही तर खूप नटखट आहे. आता झोपली शांत, म्हणलं चला तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेते. सगळे कामं तशा आवरलेली आहेत माझी, कपडे तेवढे राहिलेले आहेत माझी, तेवढे मी कपडे वगैरे धुवून घेते. त्याच्या आधी मी इथं देवपूजा वगैरे केली होती आणि मी थोडीशी हॉलमध्ये जाऊन थोडं 5-10 मिनटं होस्तोवर तर इकडं उठून पण बसली होती आणि उठून इकडं मम्माच्या पर्समधले पैसे चेक करत बसली होती. मम्माच्या पर्समध्ये किती पैसे आहेत किती नाही वगैरे. तर इकडे मी तयार, तिला आंघोळ वगैरे घालून तयार केली होती आणि मला आता माझ्या मुलीला आणायला जायचं होतं स्कूलमध्ये, टाईम होत आला होता. तर तिला आंघोळ वगैरे घातली, मस्तपैकी रेडी केलं. तिला म्हणलं आता मी जाते, तू बस इथं. तर मला ती बाय बाय करत होती, जा म्हणत होती. तर सगळं आवरलं होतं आणि मी चालले होते आता इथं माझ्या मुलीला आणायला. टायमिंग झालं होतं तिच्या स्कूलचं. तर चला आता इथंच एंड करते. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चलो, आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.